नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानाचा विषय इयत्ता 12वीतील मानसशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 1, ज्याचं नाव मानसशास्त्र एक विज्ञान शाखा, सायकोलॉजी इज अ सायन्स या नावाचं जे पहिलं प्रकरण आहे, या प्रकरणाचा जो उर्वरित भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि मानसशास्त्र आणि शास्त्र या दोघांची तुलना या ठिकाणी करून झालेली आहे. म्हणजे नेमकं शास्त्र म्हणजे काय, शास्त्राची जी काही वैशिष्ट्य असतात, वस्तुनिष्ठता असेल, पडताळा असेल, निरीक्षण असेल, विश्लेषण असेल, हे सगळे शास्त्राचे नियम आणि मानसशास्त्राचे नियम या दोघांची सांगड घालून मानसशास्त्र हे कसं शास्त्र आहे किंवा शास्त्राच्या कसोट्यांवर मानसशास्त्र कितपत खरं उतरतं याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. त्याच भागातील पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे, मानसशास्त्र हे शास्त्र आहे का, किंवा थोडक्यात जसं प्रकरणाचं नाव आहे मानसशास्त्र हे विज्ञान आहे का, हे मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं विचारला जाणारा प्रश्न आहे. हो, मानसशास्त्र हे विज्ञान आहे, मानसशास्त्र हे शास्त्र आहे, कारण शास्त्रामध्ये पाळल्या जाणाऱ्या सर्व नियमांचं पालन मानसशास्त्र देखील करतं. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण चर्चा केली की शास्त्रामध्ये पुराव्यांना, सप्रमाण पुराव्यांना फार महत्त्व आहे. पुरावा असेल तर त्या गोष्टीचा अंतर्भाव शास्त्रामध्ये केला जातो, वस्तुनिष्ठता असेल तर त्या गोष्टीचा अंतर्भाव किंवा समावेश शास्त्रामध्ये केला जातो. त्या गोष्टीचा पडताळा पाहता आला पाहिजे, ती गोष्ट अनुभवता आली पाहिजे, त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे प्रयोग करता आले पाहिजे. या सगळ्या कसोट्यांवर मानसशास्त्र खरं उतरतं आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे अशी चर्चा आपली यापूर्वीच झालेली आहे. आता आजच्या व्याख्यानाचा विषय 1.3 आहे आपला, की मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास कसा आहे किंवा मानसशास्त्र हा विषय नेमका कसा उदयास आला, त्याच्यामध्ये कशी कालांतराने स्थित्यंतर होत गेली याची चर्चा आपल्याला प्रस्तुत व्याख्यानामध्ये करायची आहे. विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र हे शास्त्र आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहिलं शास्त्राचे अनेक प्रकार असतात. नैसर्गिक शास्त्र असेल, नैसर्गिक शास्त्रामध्ये जसं आपण पाहिलं केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, यामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो ही या 100% खरी असतात, त्यांना परिपूर्णपणे पुरावे असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण न्यूटनचा नियम बघितला, तो कोणत्याही काळात कधीही कुठल्याही वेळी कोणत्याही माणसानं घेतला तर त्याला 100% पुरावे जसे आहेत तसे मिळतील, म्हणून त्यांचा समावेश हा नैसर्गिक शास्त्रांमध्ये होतो. परंतु मानसशास्त्राचं असं नाही आहे. मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्रामध्ये मोडणारं शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्रांमध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. माणसाच्या वर्तनाला 100% कोणताही नियम लागू होत नाही. फार तर आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो, पण आपण असं कधीच म्हणू शकत नाही की 100% हे असंच होईल. आणि म्हणून काही मर्यादांसहित मानसशास्त्र हे शास्त्र आहे असं आपण म्हणतो. तर थोडक्यात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून कसं उदयाला आलं याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची. विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र सुरुवातीला आपण पॉईंट वाईज ही गोष्ट समजून घेणार. मानसशास्त्र सुरुवातीला तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून त्याची सुरुवात झालेली होती. म्हणजे साधारणतः 1870चा जे दशक आहे किंवा जो कालावधी आहे, या 1870 पर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची एक शाखा म्हणूनच अभ्यासलं जात होतं. म्हणजे खरं तर तत्वज्ञान हा सर्वच शास्त्रांचा त्या ठिकाणी पाया आहे किंवा मूळ आहे असं आपण म्हणूया. तत्वज्ञानामध्ये त्यावेळेस अनेक विषय अभ्यासले जात होते. मग त्या ठिकाणी तुमचा भूगोल असेल, तुमचा अर्थशास्त्र असेल किंवा त्या ठिकाणी तुमचा इतिहास असेल, या सगळ्याच विषयांचा अभ्यास एकत्रितपणे तत्वज्ञानातच केला जात होता. तेव्हा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे वेगवेगळे भाग केले गेलेले नव्हते. परंतु जसं जसं माणसाची गरज वाढायला लागली तसं तसं माणसाने तत्वज्ञानामधून एक एक विषय वेगळा काढायला सुरुवात केली आणि त्यातून हे सगळे विषय वेगवेगळे निघाले. परंतु 1870 पर्यंत मानसशास्त्र एक तत्वज्ञानाची शाखा म्हणूनच अभ्यासला जात होता. त्याला स्वतंत्र अशी अजिबात ओळख नव्हती. मग जसं ॲरिस्टॉटलचा ग्रंथ असेल, प्लुटोचं स्वतःचं विवेचन असेल किंवा भारतीय तत्वज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींच्या आधारे फक्त मानसशास्त्रासंदर्भात चर्चा सुरू होती. परंतु मानसशास्त्र नावाचा कुठलाही एक स्वतंत्र असा विषय अस्तित्वात नव्हता.
परंतु जशी लोकांच्या समस्या वाढत चालल्या, मग त्या मानसिक समस्या असतील किंवा इतरच त्या ठिकाणी काही सामाजिक समस्या असतील, या समस्यांच्या पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानांमध्ये किंवा विचारवंतांमध्ये असे विचार सुरू होते की असा एक विषय पाहिजे जो फक्त माणसाचा विचार करेल, माणसाच्या वागणुकीचा, माणसाच्या वर्तनाचा किंवा माणसाला पडणाऱ्या गहन प्रश्नांची चर्चा करेल, असा एक विषय पाहिजे. आणि म्हणून मानसशास्त्र नावाचा एक विषय आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि त्यामध्ये माणसाचा अभ्यास करता येईल असा विचार प्रामुख्याने पुढे आला आणि तिथपासून मानसशास्त्राची सुरुवात झाली. आणि म्हणून मानसशास्त्र तोपर्यंत एक तत्त्वज्ञानाची शाखा म्हणूनच अभ्यासलं जात होतं. त्यानंतर मात्र 1879चं दशक येता येता बऱ्याच संशोधकांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मानसशास्त्र या स्वतंत्र विषयावर त्यांनी आपलं संशोधन सुरू केलं किंवा आपल्या विचाराची मांडणी त्या ठिकाणी सुरुवात केली. साधारणतः 1879 साली स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याचा उदय झाला. 1879 साली विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लिपझिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. विल्यम वुंट हे खरं तर तत्त्वज्ञानाचेच त्या ठिकाणी संशोधक होते, शिक्षक होते. या विल्यम वुंट यांनी त्या ठिकाणी मानसशास्त्राचा वेगळा विषय त्या ठिकाणी सुरू केला आणि त्यांचं जे डिपार्टमेंट होतं, या डिपार्टमेंटमध्ये मानसशास्त्र नावाचा विषय शिकवायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांना मानसशास्त्राचा जनक असं देखील म्हटलं जातं, कारण मानसशास्त्राची पहिली शास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याचा मान हा विल्यम वुंट यांना जातो. आता पहा, शास्त्रासाठी प्रयोगाची आवश्यकता असते आणि मानसशास्त्रामध्ये पहिली प्रयोगशाळा 1879 साली सुरुवात झाली आणि आपला अभ्यासाचा विषय किंवा चर्चेचा विषय मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास, मानसशास्त्राचा विज्ञान म्हणून इतिहास. पहा, मग पहिली प्रयोगशाळा 1879 साली सुरू झाली म्हणजेच मानसशास्त्राची त्या ठिकाणी सुरुवातच शास्त्र म्हणून सुरुवात झाली. कारण मानसशास्त्राच्या अखत्यारीत येणारे जे विषय आहे ते प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये घेतले जाऊ लागले, लोकांना तिथं आणलं गेलं, बसवलं गेलं आणि त्या लोकांच्या मानसिकतेवर, त्यांच्या अनुभवावर, त्यांच्या स्वप्नांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जाऊ लागले आणि म्हणून मानसशास्त्राची सुरुवात ही शास्त्र म्हणून झाली असं म्हणायला हरकत नाही. हा होता 1879 सालचा आढावा. त्यानंतर आणखी पुढे हळूहळू एक एक विचार येत गेला. या विल्यम वुंटचेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्यांनी विल्यम वुंटचा विचार पुढे नेला आणि त्यातून रचनावादाचा उगम झाला. रचनावादाला आपण स्ट्रक्चरॅलिझम असं म्हणतो. म्हणजे हे खरे तर सगळे स्कूल ऑफ सायकॉलॉजी आहे. मानसशास्त्र म्हणजे काय किंवा मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जावा, ही जी चळवळ होती, ही जी मोहीम होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळे संशोधक आपापल्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं मतं मांडत होते की कुणी म्हणत होतं मानसशास्त्रामध्ये अमक्या गोष्टीचा अभ्यास केला जावा, कुणी म्हणत होतं की मानसशास्त्रामध्ये विशिष्ट वेगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जावा. आणि एकंदरीतच मानसशास्त्राची ही चळवळ वेगाने सुरू होती आणि त्यातलाच एक विचार होता रचनावाद किंवा स्ट्रक्चरॅलिझम. रचनावादाचं विद्यार्थ्यांना असं म्हणणं आहे, रचनावादी जे संशोधक होते त्याच्यामध्ये विशेषतः वुंट आणि टिचनर, म्हणजे टिचनर हा वुंटचा विद्यार्थी आणि वुंट हा टिचनरचा शिक्षक, या दोनही संशोधकांनी त्या ठिकाणी मानसशास्त्राला गती दिली आणि त्यांनी रचनावाद मांडला, स्ट्रक्चरॅलिझम. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मानसशास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जावा किंवा त्या ठिकाणी मानवी अनुभवांचा अभ्यास केला जावा, मानवाच्या बोधावस्थेचा अभ्यास केला जावा किंवा मानवाच्या जाणीवेच्या अवस्थेचा अभ्यास केला जावा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं माणसाची जी जाणीवेची अवस्था आहे किंवा माणसाची जी बोधावस्था आहे ही माणसाचं वर्तन, त्याचे विचार, त्याला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टींपासून बनलेली असते आणि ह्याच गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जावा. तो कसा करायचा यासाठी त्यांनी आंतरनिरीक्षण नावाची पद्धती शोधली. त्यामध्ये ते माणसाला प्रयोगशाळेमध्ये आणायचे, त्याला एखादी गोष्ट करायला लावायचे आणि हे सर्व करत असताना त्या माणसाचं निरीक्षण करायचे, त्याच्या नोंदी ठेवायचे आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढायचे आणि मग त्या माणसाचं बोधावस्था समजून घेतली जायचे. यालाच ते रचनावाद असे म्हणायचे. म्हणजेच ते म्हणायचे माणसाच्या बोधावस्थेची रचना त्याच्या अनुभवांमधून, त्याच्या भावनांमधून, त्याच्या वर्तनांमधून होत असते आणि म्हणून माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याचं मन किंवा त्याची बोधावस्था समजून घेतली पाहिजे, तिची रचना समजून घेतली पाहिजे, त्या माणसाला आयुष्यात आलेले अनुभव समजून घेतले की तो माणूस कळतो, असा विचार त्या ठिकाणी रचनावादाने मांडलेला होता. आणि त्याचे उद्गाते होते वुंट आणि टिचनर. विद्यार्थ्यांना
कालांतराने हा विचार पाठीमागं पडला, कारण माणसाची बोधावस्था हा वैयक्तिक विषय आहे. एखाद्या माणसाला काय अनुभव आले हे फक्त तोच माणूस सांगू शकतो, दुसरं कुणीच सांगू शकत नाही. आणि अशा वेळी जेव्हा त्या माणसावर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल की तो माणूस खरं बोलतोय, आणि तुम्हाला माहिती आहे माणूस खरं बोलेलच याची काही गॅरंटी नाही. माणूस जेव्हा तुम्हाला सांगतो की मला अमके अमके अनुभव माझ्या आयुष्यात आलेले आहेत, हे किती खरं आणि किती खोटं हे फक्त त्याच माणसावर अवलंबून असेल. आणि म्हणून अशा वैयक्तिक गोष्टीचा शास्त्रामध्ये समावेश केला जाऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीला शास्त्र म्हणण्यासाठी, विज्ञान म्हणण्यासाठी, सायन्स म्हणण्यासाठी ती गोष्ट अशी असली पाहिजे की तिचा अनुभव सगळ्यांना सारख्या पद्धतीनं घेता आला पाहिजे. आणि अनुभव हे वैयक्तिक असतात, त्याचा अनुभव एका वेळी एकच माणूस घेऊ शकतो. आणि म्हणून या वैयक्तिक गोष्टीचा समावेश शास्त्रात होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी रचनावाद मागे पडला. परंतु शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा प्रवास सुरूच होता. आणि मग त्यातून पुढे आला कार्यवाद, कार्यवादाचा उगम. कार्यवाद अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यानं रचनावादाला विरोध दर्शवला. त्याने सांगितलं कोणाच्या मनाची रचना समजून घेऊन किंवा कोणाच्या बोधावस्थेची रचना समजून घेऊन त्या माणसाला समजून घेता येणार नाही. मग त्या माणसाला समजून घेण्यासाठी त्या माणसाच्या मनाचं कार्य समजून घ्या. मन नेमकं काय काम करतं, माणसाची बोधावस्था नेमकी काय काम करते, त्याला वर्तन करायला लावते, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन घडवून आणते. बरोबर की नाही? म्हणजे एखादा माणूस त्या ठिकाणी सात्विक वागत असेल तर ते त्याला त्याच्या मनाने करायला लावलेलं वर्तन आहे. एखादा माणूस त्या ठिकाणी अपराधी वर्तन करत असेल तर ते त्याच्या मनाने त्याला वागायला लावलेलं किंवा त्याला करायला लावलेलं वर्तन आहे. आणि म्हणून मनाचं कार्य समजून घेणं म्हणजे कार्यवाद आहे. याला फंक्शनॅलिझम असं म्हणतात. विद्यार्थ्यांना पहा, रचनावादाला स्ट्रक्चरॅलिझम म्हणतात, तर कार्यवादाला फंक्शनॅलिझम असं म्हणतात. की मानसशास्त्रामध्ये मनाचा अभ्यास केला जावा आणि मानवी मनाचं कार्य समजून घेतलं तर माणूस समजेल, असा विचार कार्यवादाचा होता. तो प्रामुख्याने विल्यम जेम्स यांनी मांडला. परंतु यालाही मर्यादा पडतात. शास्त्रामध्ये समावेश करत असताना मानवी मन मुळात ही संकल्पनाच अस्तित्वात आहे काय, असेल तर ते कुठं असतं, काय असतं, त्याला प्रयोगशाळेमध्ये आणता येईल का, थांबवता येईल का, त्याच्यावर प्रयोग करता येतील का, आणि ते सगळ्या माणसांना ते नियम किंवा निष्कर्ष लागू करता येईल काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि परिणामी त्या ठिकाणी कार्यवादसुद्धा पाठीमागे पडला. परंतु मानसशास्त्राच्या शास्त्र म्हणून प्रवास थांबलेला नव्हता, तो पुढेच चालू होता. त्याच्यानंतर समोर आला पाचवा विचार, मनोविश्लेषणवाद. डॉक्टर सिगमंड फ्राईड, ऑस्ट्रियामध्ये जन्मलेले या संशोधकानं, खरं तर ते न्यूरोसर्जन होते, मानवाच्या मेंदूवर उपचार करणारे एक फिजिशियन होते, एक डॉक्टर होते. आणि जेव्हा त्यांच्याकडं अनेक पेशंट यायला लागले आणि फ्रॉइडने जेव्हा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फ्रॉइडच्या असं लक्षात आलं की ह्या माणसांचा आजार हा शारीरिक नसून मानसिक आहे. तेव्हा फ्रॉइडचा इंटरेस्ट हा फिजिओलॉजीतून सायकोलॉजीकडे वळला, मानसशास्त्राकडे वळला. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत मांडला. आणि त्यांनी असं सांगितलं की माणसाच्या समस्यांचं मूळ हे माणसाच्या अबोध अवस्थेत लपलेलं असतं. त्याने दडपून टाकलेल्या इच्छा, वासना, प्रेरणा ज्या क्षणाक्षणाला निर्माण होत असतात, माणूस त्या सगळ्याच पूर्ण करू शकत नाही. पहा विद्यार्थ्यांना, तुमच्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला एक नवीन इच्छा निर्माण होते, आपल्याला ती पूर्ण करता येते का? नाही करता येत. कारण समाजाची बंधनं असतात, समाजाचे नीती नियम असतात, आणि ते तोडून आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी आपल्याला त्या इच्छा दाबाव्या लागतात, दडपाव्या लागतात. आणि जितक्या तुम्ही त्या दडपत जाल तितकं तुमचा अबोध अवस्थेचं त्या ठिकाणी व्याप्ती वाढते. आणि म्हणून फ्रॉइड असं म्हणतो की माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याच्या मनाचं विश्लेषण केलं पाहिजे. फ्रॉइड म्हणतात माणसाची बोधावस्था ही फक्त 10% आहे, तर माणसाची अबोधावस्था ही जवळजवळ 90% आहे. आणि म्हणून माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याची अबोधावस्था समजून घेतली पाहिजे. आणि हीच अबोधावस्था माणसाला वर्तन करायला भाग पडते. माणसाच्या वर्तनाचं नियंत्रण हे अबोधावस्थेकडून केलं जात असतं. असा विचार हा मनोविश्लेषणवादाचा विचार आहे. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये माणसाच्या अबोधावस्थेचा विचार केला जावा किंवा अभ्यास केला जावा असं मत सिगमंड फ्रॉइड यांनी मांडलं. विद्यार्थ्यांनो,
लोकांनी साहजिकच सिग्मंड फ्रॉइडला प्रश्न विचारले की माणसाची अबोधावस्था आम्हाला मान्य आहे, अबोधावस्था त्या ठिकाणी माणसाला वर्तन करायला भाग पडते, आम्हाला हेही मान्य आहे, मग या अबोध अवस्थेचा अभ्यास कसा करायचा त्याची पद्धती सांगा. कारण शास्त्रामध्ये पद्धतीला फार महत्त्व आहे. शास्त्रामध्ये विशिष्ट पद्धत वापरून, ती पद्धत शास्त्रीय असते, ती पद्धत वापरून माहिती गोळा करावी लागते, ती पद्धत वापरून तुम्हाला विश्लेषण करावं लागतं आणि निष्कर्ष काढावे लागतात. आणि मग अबोध अवस्थेचा जर त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर पद्धत हवी आहे. मग त्या ठिकाणी फ्रॉइडने एक पद्धत सुचवली आणि ती पद्धत होती स्वप्न विश्लेषण तंत्र किंवा प्रक्षेपण तंत्र. स्वप्न विश्लेषण तंत्राच्या आधारे एखाद्या माणसाच्या अबोध अवस्थेत जाता येईल आणि तिथं जाऊन त्याचे अपूर्ण राहिलेले विचार समजून घेता येतील आणि त्याच्या आधारे त्या माणसाचं व्यक्तिमत्व समजून घेता येईल, असं फ्रॉइडने प्रतिपादन केलं होतं. पण विद्यार्थ्यांनो, स्वप्न पडणं ते सांगणं ही वैयक्तिक गोष्ट आहे आणि वैयक्तिक गोष्टीला शास्त्रामध्ये थारा नसतो आणि मानसशास्त्र हे शास्त्र आहे आणि म्हणून अबोध अवस्था किंवा स्वप्न विश्लेषण या दोन्ही गोष्टी शास्त्रीय नाही आणि म्हणून मनोविश्लेषणवाद हा सुद्धा त्या ठिकाणी शास्त्राच्या कसोटीवर खरा उतरला नाही आणि परिणामी तो मागे पडला. तरीसुद्धा मानसशास्त्रात शास्त्र म्हणून त्या ठिकाणी प्रवाद चालूच होता. नंतर मात्र त्या ठिकाणी वर्तनवादाचा उदय झाला. जॉन वॉटसन असेल, स्किनर असेल, पॅवलाव असेल, यासारखे संशोधक पुढे आले आणि त्यांनी ठाम मत मांडलं की मानसशास्त्रामध्ये बोधावस्थेचा अभ्यास करू नका, मनाचा करू नका, आत्म्याचा करू नका, अबोधावस्थेचा अभ्यास करू नका, तर मानसशास्त्रामध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करा. माणसाचं वर्तन हे दिसतं, त्याचं निरीक्षण करता येतं, माणसाला प्रयोगशाळेमध्ये आणता येऊ शकतं, त्याला काम करायला लावलं जाऊ शकतं आणि त्याच्या वर्तनाचं निरीक्षण करून त्याचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात. आणि म्हणून जे निरीक्षणक्षम वर्तन आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे वर्तनवाद होय. वर्तनवादी संशोधकांचं स्पष्ट म्हणणं होतं, माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करूनच त्याचे निष्कर्ष काढले तरच ते इतरांना लागू करता येतील. आणि वर्तन ही संकल्पना दृश्य आहे, तिचं निरीक्षण करता येतं, तिच्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि म्हणून त्या ठिकाणी वर्तनवाद हा शास्त्राच्या चौकटीत बसणारा होता, शास्त्राच्या नियमांना धरून होता, शास्त्राच्या कसोट्यांवर टिकणारा होता आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो किंवा केला जावा असा विचार प्रकर्षाने पुढे आला. आणि आज मानसशास्त्राची जी प्रमुख व्याख्या आहे ती सुद्धा आपल्याला तसंच सांगते की मानसशास्त्र म्हणजे माणसाच्या वर्तनाचा आणि त्यामागील प्रक्रियांचा अभ्यास करणारी शाखा किंवा शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आणि म्हणून वर्तनवादाचा त्या ठिकाणी स्वीकार केला गेला किंवा त्याला सर्वांची मान्यता मिळाली आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयाला आलं. अशा प्रकारचा मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास आहे. त्यानंतर सुद्धा आणखी एक त्या ठिकाणी विचार पुढे आला, मानवतावाद. कार्ल रॉजर्स असेल किंवा त्या ठिकाणी अब्राहम मॅस्लो असेल, यांनी त्या ठिकाणी मत मांडलं की माणसाचा अभ्यास हा माणूस म्हणून केला जावा. माणूस काही कुठल्या प्रकारचं मशीन नाही आहे किंवा यंत्र नाही आहे की त्याच्यासमोर त्या ठिकाणी उद्दीपक आला आणि त्याने प्रतिक्रिया दिली. असं काही मशीन वाईज किंवा यांत्रिकपणे माणसाचं वर्तन घडत नाही. माणूस विचार करतो एखाद्या उद्दीपकाला प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची. आणि म्हणून माणसाचं आयुष्य हे माणसाच्या हातात असतं, त्याला तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रक्रियेमध्ये बांधू नका असं मानणारा जो विचार होता तो होता मानवतावाद. तो सुद्धा मानसशास्त्राला शास्त्राकडेच घेऊन जातो आणि माणसाला माणूस म्हणून बघायला शिकवतो आणि म्हणून याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि विद्यार्थ्यांनो, त्यानंतर शेवटचा या ठिकाणी विचार आहे बोधात्मकतेचा उदय किंवा बोधात्मक प्रक्रियेचा उदय. आलेरिस नेसरसारखे संशोधक असतील, यांनी बोधात्मकतेचा त्या ठिकाणी विचार मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की माणसाचं अवधान, माणसाचं संवेदन, स्मृती किंवा स्मृतीचे विविध प्रकार, निर्णय, तर्क यासारख्या माणसाच्या मानसिक क्षमतांचा अभ्यास आणि विशेषतः बौद्धिक क्षमतांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जावा. आजही याच मुद्द्यांवर मानसशास्त्र काम करतं आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे, कारण त्याच्यामध्ये माणसाच्या या बोधात्मक प्रक्रिया समजून घेतल्या जातात, त्यांचं विश्लेषण केलं जातं, त्याच्या आधारे निष्कर्ष काढले जातात आणि ते नियम सर्व माणसांना लागू केले जातात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र हे शास्त्र आहे, कारण मानसशास्त्र हे शास्त्राच्या सर्व नियमांचं पालन करतं,
कसोट्यांचं पालन करतं. मानसशास्त्राच्या स्वतंत्र अशा पद्धती आहेत, त्या पुढच्या व्याख्यानामध्ये येतीलच. त्यांच्या आधारे मानसशास्त्रामध्ये माणसाच्या वर्तनाचा किंवा माणसाच्या बोधात्मक पैलूंचा अभ्यास केला जातो. आत्तापर्यंत तुम्हाला या व्याख्यानामध्ये मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ते समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.